लोक निर्माण मंत्री शिवेंद्रराजे भोसले ने आज रत्नागिरी में प्रेस कॉन्फ्रेंस को संबोधित करते हुए कई अहम बातें साझा की। उन्होंने बताया कि मुंबई गोवा राजमार्ग का कार्य मई के अंत तक पूरा कर लिया जाएगा। इसके लिए ठेकेदारों से कहा गया है कि वे काम और अधिक मजदूरों को लगाएं और विशेष रूप से उन कार्यों पर ध्यान केंद्रित करें जिन्हें बारिश के मौसम में पूरा नहीं किया जा सकता। मंत्री ने यह भी कहा कि माणगांव से इंदापुर सड़क के लिए फरवरी 2020 में टेंडर खोला जाएगा और इस कार्य के लिए 11 महीने का समय अवधि तय किया गया है। उन्होंने स्पष्ट किया कि इस परियोजना को 1 साल तक आगे बढ़ाया जाएगा और माणापुर इंदापुर सड़क को बाईपास किया जाएगा। कशेड़ी टनल के बारे में भी मंत्री ने जानकारी दी, जिसमें दोनों टनल मार्च से पहले सप्ताह में यातायात के लिए खोल दिए जाएंगे। उन्होंने ये भी बताया कि पुराने टनल से एक लीक हटा लिया गया है और IIT द्वारा टनल का सर्वे भी कराया गया है। पण तो विषय आपण म्हटलं, काही लोकांनी तिथं पण टनलची पाणी केली, तर त्याचं पण अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की जिथे जिथे जुन्या टनलला थोडी गळती होती ती आपण काढली आहे। अजून पण काही ठिकाणी थोडं पाणी येण्याचा प्रकार होतोय, पण त्याला पण त्यांनी नवीन काही टेक्नॉलॉजी वापरून हे करता येते का त्यांनी केले। पण थोडं असं काही मर्यादेच्या बाहेर आहे वगैरे असं नाही। थोडं त्यांचं म्हणणं आहे की वरच्या बाजूला काही गावांच्या विहिरी होत्या, म्हणजे काही ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की बोरवेल्स होते, थोडं ते पाणी पण त्यांचं म्हणणं आहे की जरा झिरपून त्या टनल म्हणणं आहे ते। पण त्यांचं म्हणणं मला जे दिलं की आपलं काय ते IIT वाल्यांकडनं पण त्यांनी सर्वे करून घेतलाय। गळती बंद झाली पाहिजे याबद्दल पूर्ण प्रयत्न चाललाय, पण जे काही परमिसेबल लिमिट असतं तेवढ्यामध्ये ती आहे। असं काही त्याच्यामुळे धोका होईल किंवा त्यानं काही हे होईल अशी काही तिथं परिस्थिती नाही। पहिलं तर संरक्षक भिंत जी कामं निकृष्ट झाली ती त्या कॉन्ट्रॅक्टरांना परत करायला लागतील। त्याला काय आपण निकृष्ट दर्जाच्या आणि क्वालिटी नसलेल्या कामांना आपण कोणच आणि डिपार्टमेंट पण त्याला पाठिंबा किंवा सपोर्ट देणार नाही। जिथे जिथे अशी कामं झालीत, मग कॉन्क्रिटीकरणाची असू देत, भिंती असू देत, काय असू देत, ती त्या त्या यंत्रणेकडनं आपण परत करून घेऊ आणि गरज पडली तर त्यांना दंड वगैरे जे काय तो पण आकारू। नाही आतापर्यंत म्हणजे किती आतापर्यंत प्रोजेक्ट कॉस्ट गेले हे मी आता नाही सांगू शकणार, पण या रस्त्याच्यावर अजून आपण एक नॅशनल हायवे जे आहे, आता आपण एक लक्षात घ्या हा रस्ता 2010 मध्ये याचा डिपेअर झाला होता। त्यावेळेला 2010 मध्ये काही गोष्टी टेक्निकल ज्या आपण म्हणतो त्यावेळेला एवढ्या अभ्यास नव्हता की आता काही रोड सेफ्टीच्या दृष्टीनं काही ठिकाणी नवीन ओव्हरब्रिजेस मागितलेत, काही ठिकाणी अंडरपास नवीन मागितलेत काही गावांनी। आता आम्ही काल येताना रवी पाटील साहेब होते, आमदार साहेब आपले, धैर्यशील पाटील साहेब होते, आपले तटकरे साहेब तिथं होते, तर त्यांनी पण काही ठिकाणी नवीन ब्रिजेस नवीन काही अंडरपास द्या म्हणून केलंय। तर त्या दृष्टीनं एक 100-125 कोटीचं नवीन काम याच्यावर म्हणजे रोड सेफ्टी आणि ह्या नवीन मागण्या ज्या आल्यात त्याचा एक प्रस्ताव करायचं नॅशनल हायवेचं आता चालू आहे। त्याच्यामध्ये नवीन जे काही लागल, म्हणजे कुठं समजा एखादं गाव त्यावेळेला एखाद्या गावाला काय म्हणतो आपण कनेक्शन दिलं नसेल किंवा त्यांना ये जा करायला हे नसेल, त्या सगळ्या गोष्टी मग 100-125 होईल किंवा थोडंफार वाढेल मागण्यांप्रमाणे लोकांच्या, ते काम आता हे करायचं चाललंय।